कमजोर ना हम कभी थे, हो सकेंगे जनाब आप बस। आत्ता जो तुम्ही प्रिव्ह्यू पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे। सर्व एडिटिंग या व्हिडिओमध्ये सांगितली आहे। जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशन ऑलवरती सेट करून टाका। हा जो टेटस आहे आपण अलाइट मोशन मधून क्रिएट केला आहे। सिंपली हा टेटस क्रिएट करण्यासाठी अलाइट मोशनला ओपन करायचं आहे। अलाइट मोशन ओपन केल्याच्या नंतर तुम्हाला बिटमॅप प्रीसेटला ओपन करून घ्यायचं आहे। ओपन केल्याच्या नंतर तुम्हाला काही अशा प्रकारचा इंटरफेस बघायला मिळून जाणार। तर स्टार्टिंगला यायचं आहे। स्टार्टिंगला आल्याच्या नंतर तुम्हाला एक खाली फोटोची लेयर दिसून येणार। तर ह्या लेअरवरती क्लिक करायचं आहे। कलर फिलवरती जायचं आहे आणि नंबरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे आणि जो तुम्हाला फोटो इथे ॲड करायचा आहे त्या फोटोवरती काय करायचं तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। तर चला तर मी हा फोटो बघून घेतो। तर काही अशा प्रकारचा आपला फोटो आहे। तर इथं प्लस आयकॉनवरती क्लिक करून घेतो। तुमचा फोटो इथे ॲड होऊन जाणार। तर आता एवढं झाल्याच्या नंतर आणखी हे जे काही तुम्हाला 3 फोटो दिसते ह्या तीनही फोटोला तसंच फोटो ॲड करायचे आहे। फोटोच्या लेअरवरती क्लिक करायचं आहे। कलर फिलवरती जायचं, नंबरच्या आयकॉनवरती क्लिक करून घ्यायचं आहे। गेल्याच्या नंतर तुम्हाला फोटोवरती क्लिक करून प्लस आयकॉनवरती क्लिक करून घ्यायचं आहे। इथे तसंच करायचं आहे। फोटोच्या लेअरवरती क्लिक करून कलर फिलवरती जायचं, नंबरच्या आयकॉनवरती क्लिक करून घ्यायचं आहे। केल्याच्या नंतर तुम्हाला फोटोवरती क्लिक करायचं आहे, प्लस आयकॉनवरती क्लिक करून घ्यायचं आहे। तर असे फोटो तुम्हाला ॲड करून घ्यायचे आहे। तर हे झाल्याच्या नंतर आता काय करायचं आहे, एक तुम्हाला PNG दिली आहे। तर ते PNG ॲड करण्यासाठी तुम्हाला 9.24 सेकंदापाशी यायचं आहे। आल्याच्यानंतर प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे। तर काय अशा प्रकारची एक इमोजी आहे PNG। त्या PNG लेअरशी ॲड केल्याच्या नंतर लेअरवरती क्लिक करायचं आणि सगळ्यात लास्टला यायचं आहे। हा 2 नंबरचा आयकॉन दिसते यावर क्लिक करून घ्यायचं आहे। केल्याच्या नंतर ह्या लेअरला खाली आणायचं आहे। तर आता एवढं झाल्याच्या नंतर तुमचा व्हिडिओ इथं रेडी झालेला आहे। तर याला सेव्ह करण्यासाठी तुम्हाला सेटिंगच्या साईडचा शेअरचा आयकॉन दिसते यावर क्लिक करायचं आहे आणि एक्सपोर्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे। केल्याच्या नंतर तुमच्या गॅलरीमध्ये तुमचा व्हिडिओ सेव्ह होऊन जाणार। तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये।